संतोष देशमुखांच्या कुटुंबासह शिष्टमंडळ आज भगवानगडावर जाणार आहे। देशमुखांचे कुटुंबीय नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहे। आरोपींनी भावाची क्रूरपणे हत्या केली, शास्त्रींना सर्व गोष्टी सांगणार असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी रमेश शेंडके आता आपल्यासोबत आहेत। रमेश, निश्चितच सौरभ, आज मस्साजोगचे जे शिष्टमंडळ आहे स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख त्यांच्यासह त्यांची कन्या वैभवी हे जे आहेत ते सगळं जाऊन भगवानगडावरती जाऊन नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहे। खरं तर पाहिलं तर आपण 2 दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर जात नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीनंतर त्यांनी सांगितलं होतं की भगवानगड हा संपूर्णतः धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आणि बोलताना त्यांनी जे सुरुवातीला आवादा कंपनीमध्ये जे काही झालं होतं त्या संदर्भात ही टिप्पणी केली होती। त्यानंतर धनंजय देशमुख यांनी त्याला उत्तर दिलं होतं की एक चापट मारली तर म्हणजे असा खून करायचा का, हत्या करायची का, त्यावर बोलताना ते पुन्हा काल बोलताना असंही म्हणाले की धनंजय देशमुख ज्यानंतर नामदेव शास्त्री महाराजांनी देशमुख कुटुंबाचं जे आम्ही जे आहे ते सगळं हे शैक्षणिक वगैरे सगळं सांभाळणार, पण त्यावर उत्तर देताना धनंजय देशमुख म्हणाले की आम्हाला आता न्याय हवा, मदत नको, आणि तेच न्याय मागण्यासाठी जे काही पुरावे असतील आरोपीचे हे सर्व पुरावे घेऊन स्वर्गवासी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी त्यानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह काही ग्रामस्थ आज सकाळी साधारणतः 10 वाजता भगवानगडाकडे रवाना होणार आहेत आणि दुपारी 12:30 ते 1च्या दरम्यान भगवानगडावरती जाऊन नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेणार आहे। आणि त्या भेटीमध्ये हे जे काही सगळे पुरावे आहेत या आरोपी जे हातीत हे सगळे पुरावे जे आहेत ते घेऊन हे सगळं नामदेव शास्त्री यांना देणार आहेत आणि ते पुरावे दिल्यानंतर नामदेव शास्त्री आता काय उत्तर देतात हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद या माहितीबद्दल।